36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अचलपूर तालुक्यातील पथरोट येथे मोठे बाजारपेठेचं गाव आहे. या गावातील अल्पभूधारक शेतकरी माहुलकर आपल्या कुटुंबासोबत शेतात राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचे कुटुंब मुलांचे शिक्षण, आर्थिक देवाणघेवाण या शेतीच्या भरवशावर आहे. परंतु मागील वर्षापासून या शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ता नसल्यामुळे शेती पडीक आहे. या शेतकऱ्यावर आर्थिक संकट आलंय. शेतीला सरकारी रस्ता असून परंतु त्यांचा रस्ता अडवलेला आहे. त्या रस्त्यावरून सर्व शेतकऱ्यांना जाऊ देत आहेत, परंतु आम्हाला जाऊ देत नाहीत असं शेतकऱ्यांनी सांगितलंय. रस्ता नसल्यानं सदर शेतकऱ्यानं तहसील कार्यालय, अचलपूर, जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे धाव घेतली आणि आपली व्यथा मांडली आहे. महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करून देण्यात यावे. सदर जिल्हाधिकारी यांनी ॲक्शन मोडवर येऊन तहसीलदार यांना सूचना दिल्यात की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करण्यात यावा. तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि मंडळ अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत. शेतकऱ्यांमध्ये कुठलाही वाद न व्हावा म्हणून पथरोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे सुद्धा आपल्या ताफ्यासह शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. सदर आमच्या प्रतिनिधींनी मंडळ अधिकारी यांना विचारणा केली असता मंडळ अधिकारी यांनी सांगितलंय की हा सरकारी रस्ता असून आम्ही ड्रोनच्या सहाय्यानं मोजणी करत आहोत. लवकरच रस्ता मोजणी करून शेतकऱ्याला रस्ता मोकळा करून देऊ आणि नक्कीच शेतकऱ्याला न्याय देऊ. कुठल्याच शेतकऱ्यावर रस्त्यामुळे शेती पडण्याची वेळ येऊ नये असं महसूल मंत्र्यांचे आदेश आहे. शेतकऱ्याला सुद्धा शासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे. हा रस्ता मोकळा होईल का, शेतकऱ्याला प्रशासनाकडून न्याय मिळेल का, याकडे सर्वांचं शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. मनीष गणेशराव मोहोळ आणि राहणार कुठले आहे? पथरोड. काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही आज शेतात एवढे लोक सगळे आलेले आहे, काय प्रॉब्लेम आहे? ही शेतीची मागणी आहे आजची माझी. मला म्हणजे त्रास असा होऊन राहिला की मला दोष देऊन राहिले कोणी शेतात. म्हणजे जसं माझे ट्रॅक्टर अडून राहिले, काही गाडी आली काढून त्याच्यामुळे माझं वाढत संपूर्ण पडित आहे. म्हणजे तुमच्या या शेताचं पीक मिळालं सर, तुम्हाला रस्ता नाही आहे? रस्ता रस्ता नाही. रस्ता आहे, शिवरस्ता आहे म्हणतात. 13 फुटाचा आहे म्हणतात, तसं म्हणतात. शिवरस्ता म्हणजे हा सरकारी रस्ता आहे का? हा सरकारी रस्ते, शिवरस्ता. माझे मागचे शेतीवाले जाऊ देऊन राहिले, सगळे जाऊ देऊन राहिले. तुम्हाला नाही जाऊ मला जाऊ देऊन राहिले पूर्ण. म्हणजे माझं पूर्ण नुकसान, आर्थिक नुकसान झालं. मग शेती तुमची पडीत आहे का? पडीत शेती आहे माझी. हे काय दिसतो तुम्हाला पूर्ण. यांनी ट्रॅक्टर आणि या शेतीला तुम्हाला जे शेती तुम्ही पेरली होती याला खर्च किती आला होता? मग पडीत आहे शेती, हे पडीत आहे तो खर्च तुम्हाला नुकसान किती रुपयात झालेलं आहे? 2 लाख रुपये, 2-2.5 लाख रुपये. मला उत्पन्न कसं 1 वर्षाचं होतं. माझा मुलगा शिक्षणाचं राहिला, त्याचं शिक्षण राहिलं, सर्व राहिलं. मग आता माझ्या मुलाचं शिक्षण, शेतीच्या भरोश्यावर तुमचा उदरनिर्वाह. हा शेतीच्या भरोश्यावर माझं. आता मग शेती पडीत आहे. हा आता मग आणि तुम्ही शासनाकडे या प्रकरणाचा काही पाठपुरावा केलेला होता? पुरा केला नाही. मी आता मोजणी आली आहे माझी. आजची मोजणी आहे. ती आता मोजणी झाली. पू आता काय म्हणतात ते अधिकारी करतील तर जसं आपल्याला न्याय देतील तर ठीक. म्हणजे मग आत्महत्या करायची गोष्ट आहे. आम्ही आत्महत्या करू, पर्याय नाही दुसरा. शेतीवर समजा उदरनिर्वाह. जर रस्ता समजा नाही भेटला तर भेटला तर मग आम्हाला उपाशी मारायला लागणार. हा हे झोट नाही दिलं येणं तर मग उपाशी मारायला लागणार आम्हाला. मी राजेश व्यवहारे, मंडळ अधिकारी अचलपूर, तहसील कार्यालय अचलपूर. माझं मंडळ परसापूर. आज जे आपण हे शेताचे रस्ते पाहणीसाठी आलो, ही जी तक्रार होती काय कोण्या शेतकऱ्याची? शेतकऱ्याची तक्रारी होती. माहुलकर म्हणून शेतकरी आहे, त्यांची तक्रार होती की मला माझ्या शेतातून जायसाठी रस्ता नाही आहे, त्यामुळे माझं शेत पडीत पडलेलं आहे. त्यावर माननीय न्यायालयाने, तहसील कार्यालयाने निकाल दिला आणि मोजणी अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही मोजणी करून घ्या, नक्की कोणाचा प्रॉब्लेम आहे, किती आहे आणि किती फुटाचा रस्ता आहे. त्यावर सर्व मोजणी आज सुरू झालेली आहे. जवळपास काम संपत येतेच, थोडंसं राहिलेलं आहे, पण होऊन जाते आज काम. आणि किती कर्मचारी आले आहे तुम्ही? मी तहसील कार्यालयातर्फे मी मंडळ अधिकारी म्हणून आहे. माझे ग्राम महसूल अधिकारी आहे आणि महसूल सेवक आम्ही आहोत. तुम्ही आले आणि मोजणी झालेली आहे का? मग आता मोजणी सध्या सुरू आहे. आणि जी शेतकऱ्याची तक्रार होती, जे न्याय पाहिजे ते न्याय मिळेल असंही? बिलकुल, निश्चितच सर्वांना न्याय, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल. आणि ते शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की फक्त सगळे शेतकऱ्याला जाऊ देतात, मला जाऊ नाही देत. तो पण न्याय त्यांना मिळेल. काही असा विषय नाही. सरकारी रस्ता म्हणजे सर्वांना साठीच असतो.
कोणा एकासाठी नसतं. आम्ही ते शेतकऱ्याला हा रस्ता आहे कोणता, म्हणजे कोणता रस्ता आहे? कृषीचा रस्ता आहे की कोणता रस्ता आहे? हा कुंभी बुजुर्ग आपल्या पाचांबा खुर्द आणि बुजुर्ग मधला दोन्ही शिवेवरचा आहे नकाशानुसार. पण नकाशानुसार टेक्निकनुसार नक्की किती रस्ता आहे, कसा आहे, किती फुटाचा आहे, हे आता मोजणीवाले अधिकारी आले, टेक्निकल अधिकारी, ते आपल्याला सांगतील. आपल्याला अतिक्रम दिसत आहे का हे रस्त्यावर? जे काही आता जे मोजणीनंतर नक्की कोणाचं किती अतिक्रमण आहे ते आपण सांगू शकतो. सध्या काही सांगू नाही शकणार, कारण मोजणी पूर्ण व्हायची आहे. शासनाच्या नियमानुसार रस्ता मोकळा होईल बिलकुल 100% आणि शेतकऱ्याला न्याय भेटेल. बिलकुल प्रत्येक शेतकऱ्याला नाही भेटेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. अचलपूर तालुक्यातील पत्रोट हे मोठं बाजारपेठेचं गाव आहे. या पत्रोट या गावाच्या एका शेतकऱ्याला बरेच दिवसापासून जे शेतीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या शेताला रस्ता नाही आहे असे ते शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही त्यांना विचारलं की सदर तुम्ही शेती हे किती वर्षापासून तुमची शेती आहे? बरेच वर्षापासून त्यांच्याकडे शेती आहे. या शेतीच्या भरोश्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. या शेतीच्या भरोश्यावर त्यांचं सगळं कुटुंब चालते. त्यांचे मुलं शिक्षणाचे आहेत. ते सांगत आहेत की माझी शेती पळीत आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे या शेतकऱ्याची शेती आहे, हे पूर्ण पळीत आहे. आणि या शेतीला जर रस्ता नाही भेटला तर शेतकऱ्यांनी सांगितलं की मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही विचारलं त्यांना की बा सदर तुम्ही हा प्रॉब्लेम आहे, हे तुमच्या शेताला रस्ता नाही आहे, हा शासनाकडे तुम्ही पाठपुरावा केला का? तर सदर शेतकऱ्यांनी सांगितलं की पाठपुरावा आम्ही केलेला आहे. सदर आज रोजी तहसील अचलपूर इथून तहसीलदार मंडळ अधिकारी जे कोणी कर्मचारी असतील तहसील विभागाचे ते सर्व या ठिकाणी आलेले होते. त्यांनी ड्रोनच्या सहाय्याने हे पूर्ण मोजणी केलेली आहे. आणि मोजणी करून आम्ही सदर मंडळ अधिकारी यांना विचारलं की हा रस्ता शेतकऱ्यांना भेटेल का? नक्कीच म्हणे या शेतकऱ्यांना हा रस्ता भेटीन. आम्ही त्यांना विचारलं की शेतकरी हा न्यायाचे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना न्याय हवा आहे, कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुद्धा आदेश आहेत की प्रत्येक शेतीला हा रस्ता असतो आणि शेतकऱ्याचे रस्ते मोकळे करून देण्यात यावे असे सर्व जिल्हाधिकारी असतील, या महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी, हे मंडळ अधिकारी, तहसीलदार सर्वांना आदेशित केलेलं आहे. परंतु या शेतकऱ्यावर ही अशी वेळ आलेली आहे, हे खरं निंदनीय बाब आहे की या शेतकऱ्यांना हे पडीत ठेवाईपर्यंत सुद्धा आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे. सदर अधिकाऱ्यांनी सांगितलं की रस्ता काही दिवसातच आम्ही हा मोकळा करून देऊ. यासाठीच आम्ही या ठिकाणावर या सर्व पाहणी केली असता आम्हाला आढळून आलं की खरोखरच या शेतकऱ्याची आज शेती हे पडीत आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा असे सुद्धा त्यांनी आम्हाला संबोधित केलेलं आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.